देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत। आम्ही तुमचा बामणी कावा चालू देणार नाही। तुम्ही बामण असाल पण मी सुद्धा खानदानी मराठा आहे हे लक्षात ठेवा। मनोज जरांगेंचे हे शब्द त्यांच्या फडणवीस विरोधी भूमिकेला आणखी धार देणारे होते। पण याचा फायदा कुठेतरी फडणवीसांनाच झाला, कारण जरांगेंच्या वक्तव्यांना आता राजकीय वास येत असल्याचा सूर घुमू लागला आणि यातच देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केलं याची जाहिरातच भाजपने केली। पण यामुळे भाजप मराठा समाजाला खांद्यावर घेते आणि त्यांची सगळ्यात मोठी वोट बँक असलेल्या ओबीसी समाजाला मात्र वाऱ्यावर सोडतंय का असा प्रश्न उपस्थित झाला। भाजप ओबीसी समाजाला खरंच वाऱ्यावर सोडतंय का? मला नेमकं काय म्हणायचंय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। आता मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले तेव्हा याबद्दल फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं। मात्र जेव्हा हा विषय सभागृहात निघाला तेव्हा आता सभागृहात विषय निघाला असल्यानं बोलायला हवं असं म्हणत फडणवीसांनी तुफान फटकेबाजी केली। मराठा समाजासाठी मी किती आणि काय केलंय याचं प्रमाणपत्र घेण्याची मला कोणाकडून गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले की मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं हे मराठा समाजाला माहितीये। मुख्यमंत्री असताना मी मराठा समाजाला आरक्षण दिलं, ते आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं, सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिलं। त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही। जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज त्यांच्या नव्हे तर माझ्या पाठीशी उभा राहिलाय। एकूणच काय तर फडणवीसांनी आपल्याला मराठा समाज किती महत्वाचा आहे हे आपल्या बोलण्यातून दाखवून दिलं आणि भाजपनंही याची जाहिरात करत फडणवीसांची री पुढे ओढली। मराठा समाजासाठी भाजपनं किंवा फडणवीसांनी काय काय केलं हे तर भाजपनं दाखवून दिलं, पण जो भाजपचा जैविक मतदार आहे म्हणजेच ओबीसी समाज त्यांच्यासाठी भाजपनं काय काय केलं असा प्रश्न इथं उपस्थित झालाय। भाजप त्यांची सगळ्यात मोठी वोट बँक असलेल्या ओबीसी समाजाची नाराजी ओढवून घेतय का हे जाणून घेण्याआधी भाजपनं मराठा समाजाला काय दिलं त्यावरही नजर टाकू। आपण मराठा समाजाला काय दिलं हे फडणवीसांनी स्पष्ट केल्यानंतर यापुढे जात फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय काय केलं याची भली मोठी यादीच भाजपकडून जाहिरातीच्या स्वरूपात दैनिकातून देण्यात आली। खास करून मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यातील दैनिकांना ही जाहिरात देण्यात आली। यात मराठा समाजाची किती पदं भरली, सारथी अण्णासाहेब विकास महामंडळाची स्थापना केली यासह अन्य योजनांचा उल्लेख करण्यात आला। शिवाय मराठा आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केलेली मदत, कौशल्य प्रशिक्षण, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली आहे। आता हे झालं जे फडणवीसांनी मराठा समाजासाठी केलं, पण या सगळ्यात भाजप ओबीसींना नाराज करतय का असा प्रश्न आहे। कारण महाराष्ट्रातला महाजन मुंडेंचा ओबीसी भाजप पक्ष आता देवेंद्र फडणवीसांच्या हातात आल्यानंतर मराठ्यांचा पक्ष होतोय का अशी चर्चा रंगतीये। कारण बघा, मराठा नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग हा आधी काँग्रेसच्या अवतीभोवती होता। मराठा समाज हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार होता, त्यामुळे साहजिकच भाजपला कार्यकर्ते मिळण्याची शक्यता बहुजन समाजामध्ये जास्त होती। 80च्या दशकात भाजपनं प्रामुख्यानं ओबीसी राजकारणाला सुरुवात केली। त्यात मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेनेनं स्पष्ट भूमिका न घेणं आणि काँग्रेसमध्ये स्थान मिळत नाही ही ओबीसींची भावना त्यावेळी भाजपच्या माधव फॉर्म्युलाच्या पथ्यावर पडली आणि भाजपची ओबीसी वोट बँक स्ट्रॉंग होत गेली। माधव अर्थात माळी, धनगर आणि वंजारी। त्यानंतर कधी गोपीनाथ मुंडे प्रदेशाध्यक्ष झाले, तर कधी मुनगंटीवार, तर कधी पुणकर प्रदेशाध्यक्ष झाले। माधव फॉर्म्युलानुसार भाजपचं राजकारण सुरू होतं, मात्र 2014 नंतर यात बदल दिसून येऊ लागले। 2019च्या निवडणुकांच्या आधी राज्यातल्या अनेक मातब्बर मराठा नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यात विखे पाटील, मोहिते पाटील, निंबाळकर ही नाव आहेत। शिवाय राज्यातली छत्रपतींचे वारसदार उदयनराजे भोसले हे पण भाजपच्याच बाजूने आहेत। आता अगदी आत्ताचं पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे 2 बडे मराठा नेतेही भाजप सोबत सत्तेत आहेत। अशोक चव्हाण यांच्या रूपानं फडणवीसांनी आणखी एक मातब्बर मराठा नेता आपल्याकडे ओढून घेतलाय। पण दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसेंसारख्या ओबीसी नेत्याला पक्षातून जाऊ देणं,
वंजारी समाजाचं एक हाती नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्येला अर्थात पंकजा मुंडेंना सातत्यानं डावललं जाते. धनगर समाजाचं नेतृत्व करणारे महादेव जानकरही भाजपपासून दुरावलेत. मग गेल्या काही दिवसातल्या भाजपमधल्या घटना पाहिल्या तर इथं प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात ओबीसींची पार्टी अशी ओळख असलेली भाजप आता मराठा पार्टी होतीये का? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे मराठा समाजाला भरपूर देताना भाजप त्यांचा जैविक मतदार असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय करतोय का? कारण मराठा समाजाला 10% आरक्षण मंजूर झालं. त्यांच्यासाठी फडणवीसांनी काय काय योजना आणल्या, काय काय कामं केली हे प्रामुख्यानं समोर आणलं. पण ते ओबीसींच्या बाबतीत होत नाही का? कारण फडणवीसांनी ओबीसींसाठी काम केलं नाही अशातला भाग नाही. पण त्यांनी काय काम केलं, कोणत्या योजना आणल्या याची कुठे जास्त जाहिरात करण्यात आली नाही. पण दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी विधानसभेत ओबीसी समाजासाठी अनेक घोषणा केल्या आणि ते मराठा ओबीसी गणित सांभाळत असल्याचं चित्र आहे. आता मराठा ओबीसी वाद पेटला होता तेव्हा ओबीसी समाजात असंतुष्टता होती. ओबीसी नेते छगन भुजबळ यात आक्रमकपणे ओबीसी समाजाकडून खिंड लढवत होते. पण यातही ते एकाकी पडल्याचं चित्र होतं आणि फडणवीसांनीही त्यांचं उघड उघड समर्थन न केल्यानं ओबीसी समाज फडणवीसांवर काहीसा नाराज असल्याचं चित्र आहे. पण मराठा समाजाला आपलंसं करताना फडणवीसांनी आणि भाजपनं ओबीसींना वाऱ्यावर सोडलंय का अशी कुजबूज आता सुरू आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.